नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्या. SIT कडून भोंदूबाबा अशोक खरातच्या कार्यालयाची तपासणी. पीडित महिलांना घेऊन SIT कडून कार्यालयाची तपासणी सुरू. याच कार्यालयात महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती. भोंदूबाबा अशोक खरातकडून ग्राहकांची माहिती गोळा करण्यासाठी स्वतःच्या 2 टीमचा वापर, रेफरन्सद्वारे नातेवाईकांकडून माहिती संकलन करत असल्याची माहिती. भेटीच्या पहिल्या 5 मिनिटात अचूक माहिती सांगून विश्वास करत होता संपादक. मनमाडमध्ये रामनवमी निमित्त शोभायात्रा. जय श्रीरामच्या जयघोष करत रामभक्तांचा जल्लोष. शोभायात्रेत श्रीरामाची 21 फूट उंचीची मूर्ती ठरली आकर्षण. जुन्नरमध्ये वनविभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना पदक जाहीर. वनविभागात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार. बुलढाण्यात पाण्याची टाकी घेऊन ग्राहक पोहोचला पेट्रोल पंपावर. पंप कर्मचाऱ्यांकडूनही डिझेलनं टाक्या भरून देण्याचा प्रकार. अफवांमुळे नागरिकांची गर्दी. धुळ्यात युद्धामुळे सायबर फ्रॉडच्या प्रमाणात वाढ. OTPच्या माध्यमातून नागरिकांना फटका. येवल्याच्या बदापूरमध्ये मक्याच्या पिकात आढळला मृत बिबट्या. घटनास्थळी वनविभागाचं पथक दाखल. बिबट्याच्या मृत्यूचं कारण स्पष्ट. छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबादमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. पोलिसांकडून लूटमार केल्याचा संशय व्यक्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरतमधून ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या एजंटला अटक. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई. रॅकेटमागील इतर आरोपींचा शोध सुरू. नंदुरबारच्या तळोदामध्ये केळीची गाडी पलटी होऊन भीषण अपघात. अपघातात 8 जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू. त्या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.